आज राहुरी शहरामध्ये आम्हा सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची अघोर अशी विटंबना झालेली आहे. अत्यंत दुर्दैवी हे कृत्य ज्यांनी कोणी केलं असेल, माझं पोलीस प्रशासनाला आवाहन आहे की तातडीनं आपली सर्व ताकदपणा लावून, आपली सर्व कौशल्य वापरून या गुन्हेगाराला तातडीनं पकडून कठोरातली कठोर शिक्षा या गुन्हेगाराला झाली पाहिजे. आम्हा सर्वांची श्रद्धा, आम्हा सर्वांच्या भावना या दुखावलेल्या आहेत. आमच्या राहुरी शहरामध्ये अशी घटना घडणं हे शहराच्या इतिहासाला देखील काळीमा फासणारी गोष्ट आहे. आणि म्हणून पोलीस प्रशासनाला माझं आव्हान आहे की तातडीनं या गुन्हेगाराला अटक केली पाहिजे. दुर्दैवानं आज मी राहुरीमध्ये नाही. मी आज दुर्दैवानं काही कामानिमित्त परदेशात आलेलो आहे. परंतु सातत्यानं महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान करणाऱ्या घटना या सातत्यानं वारंवार या घटना होत आहेत. गेल्या महिनाभरापासून त्या कोरटकरांनी आमच्या महाराजांना काय बोललं असेल, त्या सोलापूरकरांनी काय बोललं असेल, आज प्रत्यक्षात महाराजांच्या मूर्तीची विटंबना झालेली आहे. काही दिवसापूर्वी पुतळा देखील पडला होता महाराजांचा. आणि म्हणून खरं आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या अशा विटंबना या महाराष्ट्रात सातत्यानं होत आहेत. या राहुरी इथल्या घटनेचा तर मी अत्यंत कठोर शब्दामध्ये निषेध करतो. काही दिवसात मी पुन्हा परत येणार आहे आणि जोपर्यंत पोलीस प्रशासन या आरोपीला पकडत नाही, त्याला कठोरातलं कठोर शासन होत नाही, तोपर्यंत आम्ही राहुरीकर कोणीही त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही, शांत बसणार नाही. जय शिवराय.